वेलकम बॅक टू माय चॅनल पुणेरी पल्लवी। फ्रेंड्स, माझ्या मागे इतका सुंदर निसर्ग बघून तुमच्या लक्षात आलंच असेल, आज आपण आलेलो आहोत कोकणामध्ये। कोकणामध्ये नागाव येथे ग्रीनवूड रिसॉर्ट आहे। या रिसॉर्टची सफर करायला तुम्ही पण माझ्यासोबत चला। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, पुण्यापासून साधारणपणे 150 किलोमीटर अंतरावर असलेल्या या हिरवाईने सजलेल्या कोकणातील अलिबाग पासून 7 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नागाव या ठिकाणी जाण्यासाठीचा रस्ता अतिशय सुसह्य। सुट्टी आणि आउटिंग म्हटलं की विचार आणि मन धावतं ते कोकणाकडेच। जास्त डोक्याला ताण न देता आमच्या 3 फॅमिलींनी गाड्या वळवल्या त्या अलिबागच्या दिशेने। आता कोकण, अलिबाग, नागाव आणि मेलिट आंटीचे ग्रीनवूड कॉटेज हे एक ठरलेलं समीकरण। त्यामुळे नागाव म्हणजे राहण्यासाठी आणि कोकणाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी इथे तिथे चाच पडत न बसता आम्ही गेली कित्येक वर्षे जातो ते फक्त मेलिट आंटीच्या ग्रीनवूड रिसॉर्टमध्येच। रिसॉर्टची सफर करण्याआधी मला तुम्हाला सांगायला आवडेल, मेलिट आंटीनी रफली 3 ते 4 एकर परिसरात असलेले हे ग्रीनवूड कॉटेज अतिशय खंबीरपणे फक्त सांभाळलेच नाही, तर इथे येणाऱ्या प्रत्येकाला पुन्हा पुन्हा तिथे येण्याची इच्छा व्हावी अशा प्रकारे वाढवले देखील। ठरवलं तर एक स्त्री या वयात देखील अतिशय सुंदररित्या स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकते, याचे मेलिट आंटी एक उत्तम उदाहरण आहेत। आंटींच्या या ग्रीनवूड कॉटेजमध्ये अतिशय सुंदर टुमदार घरे तुम्हाला पाहायला मिळतील। परिसर अतिशय स्वच्छ, त्यामुळे मनाला भावणारा। कोकणची ही भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे। केळीच्या बागा, आंबे, सुपारी, फणस, काजू, कोकमाची झाडं आणि भातशेती, नद्या, खाड्या आणि अथांग समुद्र, या सर्वांचा अनुभव घेता येतो। गाडी घेऊन गेला असालच तर पार्किंगसाठी कॉटेजमध्ये प्रशस्त जागा आहे। बाजूला मुलांसाठी प्ले एरिया आहे, म्हणजे बच्चे कंपनी खुश। हा संपूर्ण परिसर रस्त्यापासून थोडासा आतल्या बाजूला असल्याने मुले रोडवर जाण्याची भीती नाही। पूर्ण परिसरात मुलांना बिनधास्त खेळता येते आणि आपण निश्चिंत राहतो। प्ले एरियाच्या अगदीच बाजूला आहे डायनिंग एरिया। इथे तुम्हाला तुमचं मन आणि पोट भरून तृप्त होईपर्यंत कोकणी मेव्याचा आणि जेवणाचा आनंद घेता येतो। आजकालच्या शहरी धकाधकीच्या आयुष्यात शरीराला आणि मनाला क्षणभर सुखाची विश्रांती मिळावी म्हणून आम्ही गेली कित्येक वर्षे या परिसराचा आनंद घेतो। निसर्ग चित्रात दिसावं असं इथलं प्रत्येक घर जणू काही हाताने रेखाटलेले चित्रच। सभोवताली हिरवा निसर्ग आणि रंगीबेरंगी फुलांनी सजलेला शांत परिसर। सर्व सुखसोयींनी युक्त अशा या कॉटेजमध्ये स्वच्छ आणि प्रशस्त रूम्स आहेत। प्रत्येक घराबाहेर सुंदर असा सीट आउट एरिया आहे। मित्रमैत्रिणी किंवा फॅमिलीसोबत सुंदर टाईम तुम्ही इथे स्पेंड करू शकता। प्रत्येक 2 घरांमध्ये पुरेसं अंतर असल्यामुळे पुरेपूर प्रायव्हसी मिळते। रूम्स आतून मेंटेन केलेल्या आणि प्रत्येक रूमच्या मोठ्या खिडक्या तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याची जाणीव करून देतात आणि निसर्गाच्या मायेचा ओलावा सतत तुम्हाला समाधान देत राहतो। या धावत्या आयुष्यामध्ये प्रत्येकालाच कामाचे ओझे, ताणतणाव यापासून दूर जाऊन एखाद्या दाट वनराईमध्ये पक्ष्यांचा किलबिलाट, निळाशार आकाशाचे सुंदर रूप, वाऱ्याची थंड झुळूक, अलगद येणाऱ्या लाटांचा आवाज यांचा सहवास किती हवाहवासा वाटतो ना। हे अगदीच खरं असलं तरी पोटात कावळे ओरडल्याशिवाय काही राहत नाहीत। त्यामुळे थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही खवे यांच्या चवीला तृप्त करणाऱ्या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी बाहेर पडलो। ग्रीनवूड कॉटेजपासून जवळच असलेल्या महेश लंच होममध्ये आम्ही मन आणि भूक तृप्त करण्यासाठी गेलो। तिथे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन होते। पण कोकणात येऊन अस्सल कोकणी पद्धतीचे जेवण नाही जेवलात तर काय जेवलात? तांदळाच्या मऊसूत भाकरीसोबत आम्ही मस्त पापलेट फ्राय, सुरमई फ्राय आणि चिकन थाळी ऑर्डर केली। चटकदार जेवणावर ताव मारून झाल्यानंतर उकडीचा मोदक खायचा, हा एक अलिखित नियम। गरम गरम वाफाळता मोदक आणि त्यावर साजूक तुपाची धार, आहा मंडळी लय भारी, शब्दच संपले। अशी ही साग्र संगीत पेटपूजा झाल्यानंतर क्षणभर विश्रांती घेऊन पुन्हा तयार झालो ते म्हणजे बीचची संध्याकाळची सफर करायला।
कोकणात येऊन कोण घरात बसतंय व्हय मंडळी? असं झाकवानी बीचवर येऊन फिरायला न ग व्हय? पण खरंच समुद्राची गाज ऐकू येत असताना मनात काहूर माजवणारे विचार आणि संध्याकाळच्या वेळी अफाट दिसणारा हा अथांग समुद्र किनारा, हा सगळा आपल्याच मनातील हवा हवा असणारा पसारा. इथे अफाट पसरलेले पाणी, वर अपरंपार पसरलेले आकाश आणि या दोघांना साधणारे अर्धवर्तुळाकार क्षितिज, या सर्वांना कॅमेऱ्यामध्ये कैद करून काही फोटोज काढून आम्ही पुन्हा कॉटेजवरती गेलो. खरं तर ही कोकण सफर करण्याचं मुख्य कारण होतं आमच्या या लव्ह बर्ड्सची ॲनिव्हर्सरी. मग काय, बना बनाया माहौल और दोस्तों की महफिल, चंद किस्से दोस्तों के, नायाब हिस्से जिंदगी के. फिर क्या, एक शाम दोस्तों के नाम म्हणत आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. त्यानंतर गप्पा गाणी आणि डिनर झाल्यावर मस्तपैकी कॅम्प फायरचा आनंद घेतला आणि अशा प्रकारे हा दिवस अविस्मरणीय ठरला. नेक्स्ट डे मॉर्निंग पुन्हा बीचवर फेरफटका मारायचे ठरले. समुद्र किनाऱ्यावरची ही फ्रेश सकाळ अंथरुणावर लोळत पडण्यापेक्षा कधीही बेटर होती. त्यामुळे पुन्हा त्या सर्व वातावरणाची सकारात्मकता गाठीशी बांधून पुन्हा वाटचाल करायची होती ती घरी परतण्याकडे. पण थोड्याच काळात एखाद्या जागेचा देखील इतका लळा लागू शकतो हे समजण्यासाठी कोकणात जावं माणसाने. कारण कोकण म्हणजे लाल माती, मोहरत असलेला आंबा आणि फणस. कोकण म्हणजे बकुळीचा धुंद वास, करवंदाची जाळी आणि कण्हेरीची फुले. कोकण म्हणजे सुरमई, बांगडा, कुर्ल्या, कालवं, चिंबोरी आणि मोरी माशाचं कालवण. कोकण म्हणजे उकडीचे मोदक. कोकण म्हणजे कौलारू घरे आणि स्वच्छ अंगण. कोकण म्हणजे संपलेली सुट्टी, परत जायची तयारी, जड झालेला पाय आणि कोकणाची ओढ.